सगळं करत असताना आपल्याला आधार कार्ड हे असणं आवश्यक आहे, त्यामुळे आधार अपडेट सुद्धा असणं आवश्यक आहे। त्यासाठी आधारचं आम्ही या ठिकाणी उजव्या बाजूला स्टॉल केलेला आहे। तुम्ही आधार अपडेट नाही म्हटलं की इथं यायचं, आधार अपडेट करून घ्यायचं आणि या काउंटरला डाव्या बाजूला इथं आलात तुम्ही तर इथं लगेच तुमचं ऑनलाईन आम्ही रेशन कार्ड करून देणार आहोत। जिवंत सातबारा योजना आहे शासनाची, म्हणजे ज्यांचे सातबारा आहेत त्यांचा दुर्दैवाने घरातील व्यक्तीचा ज्याच्या नावावर जमीन त्याचा मृत्यू झालेला आहे, परंतु आजही मृत्यू होऊन 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष झालेत पण तसाच सातबारा आहे, त्यांच्या वारसाची नोंद नाही। अशाच आम्ही या ठिकाणी मोहीम महाराष्ट्र शासनाने जिवंत सातबारा मोहीम सुरू केलेली आहे। ती सुद्धा आम्ही या ठिकाणी जे काही 12-13 या ठिकाणी लाभार्थी आहेत आपल्याकडे कमी आहे संख्या ती, कारण जास्तीत जास्त इथं कष्ट करून खाणारे लोकांची संख्या जास्त आहे, शेतकऱ्यांची कमी आहे। ते पण जीवन सातबारा नोंद मंजूर करून नोंद घेणे आणि मंजूर करणे या ठिकाणी विस्तारित समाधान योजनेच्या अंतर्गत यावर्षी प्रत्येक मंडळामध्ये 4 वेळेस अशा पद्धतीने हा कॅम्प आपण घेण्याचं नियोजित केलेलं आहे। यामध्ये नांदेड तालुक्यामध्ये सर्व सर्कलमध्ये एकूण 36 कॅम्प्स होणार आहेत आणि या कॅम्पमधून वेगवेगळ्या योजना जसं की जिवंत सातबारा मोहीम आहे, राशन कार्ड आहे, आधार कार्ड दुरुस्ती, नवीन आधार कार्ड, ॲग्रिस्टॅग या सर्व ज्या योजना आहेत त्या नागरिकांमध्ये जाऊन नागरिकांकडून त्यांच्याकडनं कागदपत्र घेऊन त्या सोयीसुविधांचा जागेवरच लाभ देण्याचं नियोजन तहसील कार्यालय नांदेड महसूल विभाग यांनी केलेलं आहे। आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या योजनांचा लाभ घ्यावा। दिवसभर हा कॅम्प चालणार आहे। सर्व महसूलची यंत्रणा, तलाठी, मंडळाधिकारी, कर्मचारी हे इथे उपलब्ध राहणार आहेत। त्यामुळे नागरिकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात ह्या कॅम्पचा आपण फायदा घ्यावा। आजच्या कार्यक्रमाला माननीय आमदार महोदय सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत, त्यामुळे मी त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि या कॅम्पला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। या कार्यक्रमाला उपस्थित या विभागाचे एचडीओ डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब, या विभागाचे तहसीलदार वारकड साहेब, माझ्यासोबत कार्यक्रमाला आलेले शिवसेनेचे जिल्हा संघटक शंकर पिनोजी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुरमीतभाई तमन्ना, व्यासपीठावर उपस्थित माझ्यासोबत आलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे, व्यासपीठावर उपस्थित लड्डू सिंग महाराज, व्यासपीठावर उपस्थित आमचा उपशहर प्रमुख गजू ठाकूर, व्यासपीठावर उपस्थित आमचे जुन्ने सहकारी शैलेश भाऊ रावत, व्यासपीठावर उपस्थित सर्व अधिकारी ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, असे सर्व अधिकारी कर्मचारी, समोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, सर्व बंधूंना मानाचा जय महाराष्ट्र करतो आणि सर्वप्रथम महायुती सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर, या शिबिरामध्ये आपण दाखल झालेलो आहोत। आपल्या सेतूचं नाव काय आहे? नवनाथ सेतू केंद्र। नवनाथ सेतू केंद्र कुठे आहे? जुना मोंढा। आता हे उत्पन्नाला किती पैसे आकारलो आपण? 69 रुपये। अजून दुसऱ्या याला राशन कार्डला जातीला 128 आणि जातीच्याला 128 काही दाखल झाले जातात। किती दाखल झाले? ऑपरेटर बसलेला आहे बघा 3 आणि संजय गांधी तीन संजय गांधी निराधार संजय गांधी तर कोणी आलं
आलं नाही कोणी. नाही इथे टेबल तर आहेत ना. आहे आलं नाही तर हां आणि त्याला किती आहे आकारणी? संजय गांधीला दाखल करायला आलंच नाही. नाही नाही त्याची फी किती असेल माहीत असेल ना. त्याची फीस टाकली ऑनलाईन. संजय गांधीची किती आहे? संजय गांधी 69. किती? 69. 69. आता इथं लाभार्थी किती आलेले आहेत काय माहिती? काही सेतूचे आहेत नाही पूर्ण सेतू जेवढे आहेत किती सेतू आहेत पूर्ण? 3-4 सेतू आले. खाली 3-4 सेतू. नांदेडमध्ये सेतू किती आहे? ते त्याच्याला विभाग मंडळ म्हणून देते. अच्छा या मंडळामध्ये किती आहेत? एक आपलं तहसीलच्या समोरचा सेतू. अच्छा पूर्ण सेतू आलेले आहेत समजा सेतू. त्याच्यानंतर राजू वाघमारे. अच्छा नाही नाही नावं नाही सेतू केंद्रवाले किती आहेत? 4-5-7 आले. 5-7 आलेले. आता ते जे दाखल करून घ्यालो तो तात्काळ द्यालो का? तात्काळ तात्काळ. अच्छा आज संध्याकाळपर्यंत भेटून. धन्यवाद.